रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणीमात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरं जावं लागतं. मात्र कधी कधी अकाली मृत्यू होतो. तर असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान केलं जातं. आजच्या व्हिडिओमधून आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जशी लक्ष्मी, कुबेर, धनवंतरी यांची पूजा आपण करतो, त्यासोबतच आपल्याला या दिवशी यमाची देखील पूजा करायची असते. वर्षभर असा कोणताही दिवस नसतो की ज्या दिवशी आपण यमाची पूजा करावी. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण देवतेची पूजा करून त्यांना समर्पित असा हा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. याला यमदीपदान असं देखील म्हटलं जातं. तर याला देखील खूप महत्त्व आहे, कारण की यमदीपदान केल्यामुळे आपल्या घरामध्ये अपघाती किंवा अकाली मृत्यू जो आहे तर तो होत नसतो. त्यापासून आपल्या घराचं संरक्षण हे होत असतं. त्यासाठी प्रत्येक स्त्रीने यमदीपदान हे आवर्जून करायचं आहे. यमदीपदान कसं करावं, कधी करावं, कोणी करावं, कुठे करावं, दिशा कोणती, मंत्र कोणता, दिवा कसा बनवावा, किंवा ज्यांना यमदीपदान करण्यासाठी जागा नाही तर त्यांनी यमदीपदान कसं करावं, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल, माझे पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि कोणत्याही व्हिडिओतून मी तुम्हाला परिपूर्ण आणि योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्ही सर्वजण माझा व्हिडिओ पाहून योग्य पद्धतीने जी काही पूजा आहे तर ती करू शकाल आणि योग्य ते फळ तुम्हाला त्याचं मिळणार आहे. परिपूर्ण माहितीचे हे जे व्हिडिओ आहे तर ते तुम्हाला मिळत असतात. तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो म्हणजे ॲक्सिडेंट मधून मृत्यू होतो किंवा अचानक मृत्यू होतो म्हणजे आजारपण नसताना देखील मृत्यू होत असतो. अचानक कोणत्याही व्याधीने किंवा साप वगैरे चावून मृत्यू होतो. तर असा मृत्यू जर एखाद्या घरामध्ये होत असेल किंवा आपल्या घरामध्ये अचानक असा मृत्यू होऊ नये तर यासाठी देखील यमदीपदान हे देखील केलं जातं. त्यासाठी आपल्याला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवताना आपण इथे थोडीशी कणिक घेतलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ. त्यामध्ये चिमूटभर हळद आपण टाकायची आहे. कणकेमध्ये मीठ अजिबात आपल्याला टाकायचं नाही. हळद टाकून आपल्याला ही जी कणिक आहे तर ती घट्टसर अशी मळायची आहे. कणिक मळत असताना जास्त पाणी घालू नये. घट्टसर असा त्याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण दिवा बनवू तर त्याचा योग्य तो दिवा जो आहे तो बनला जाईल. कणिक जर खूपच पातळ झाली तर दिवा जो आहे ना तर तो योग्यरित्या बनवता येत नाही. आपल्याला त्याला आकार देता येत नाही, तो दिवा उचलून ठेवता येत नाही. त्यामुळे आपण जी कणिक बनवतो तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून कणिक जी आहे तर ती मळून घ्यायची. बनलेल्या कणकेचे आपल्याला 3 गोळे करून घ्यायचे आहेत. 2 मुटके बनवण्यासाठी आणि 1 दिवा बनवण्यासाठी. आपण पहिल्यांदा एक गोळा बनवून घ्यायचा. तो गोळा आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा कणिक मळलेल्या प्लेटमध्येच तुम्ही घेऊ शकता किंवा जमिनीवरती ठेवून देखील तुम्ही हा जो दिवा आहे तर तो बनवू शकता. त्या दिव्याला योग्य तो आकार देऊ शकता. दिवा आपण जर खाली ठेवून म्हणजे एखाद्या प्लेटवरती किंवा आपण जमिनीवरती ठेवून जर हा दिवा जो आहे तर तो बनवला ना तर त्याला व्यवस्थित आकार आपल्याला देता येतो, त्याचा व्यवस्थित आकार बनतो. त्यामुळे तुम्ही खाली ठेवूनच दिवा बनवा. दिवा थोडासा खोलगट आपल्याला बनवायचा आहे, म्हणजे मोठ्या आकाराचा बनवायचा आहे. त्यामध्ये जास्तीचं तेल आणि तूप बसतं. योग्य प्रमाणामध्ये तेल आणि तूप घातलं तर हा दिवा जो आहे तो जास्त वेळ टिकतो. 2 ते 3 तास का होईना आपल्याला हा दिवा जो आहे तर तो टिकला पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला खोलगट दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे. हा दिवा व्यवस्थित बनवायचा आहे. त्यासोबतच आपण या दिव्यासोबत 2 मुटके बनवून घेणार आहोत. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान आपल्याला कणकेचा हा दिवा लावायचा आहे. यंदा धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबर शनिवार या दिवशीला आलेली आहे. तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये यमदीपदान करायचं आहे. म्हणजे संध्याकाळी 3 सांजेला आपल्याला हा यमदीपदान करायचं असतं किंवा तुम्ही सगळे घरातील झोपल्यानंतर संध्याकाळी 9च्या दरम्यान केलं तरी सुद्धा चालेल. तर इथे बघा आपण 2 मुटके बनवून घेतलेले आहेत. तर माझी थोडीशी कणिक जास्त झाली होती, त्यासाठी मी सेपरेट काढून ठेवलेली आहे. या दिवशी 13 दिवे देखील बनवण्याचा प्रघात आहे. 13 कणकेचे दिवे देखील या दिवशी बनवले जातात किंवा मातीचे दिवे जे आपण लावतो तर ते सुद्धा 13 दिवे लावले जातात. तर 13 दिवे बनवून तुम्ही कणकीचे देखील लावू शकता. हळद टाकायची नाही. हळद न टाकता 13 दिवे बनवून घ्यायचे. 2 मुटके बनवायचे गरज नाही. 13 दिवे आपल्याला बिना मुटक्याची लावलं तरी देखील चालेल. मोठ्या आकाराचा दिवा सोबत तेवढे 2 मुटके आपल्याला बनवायचे आहेत. सेपरेट हा दिवा आपल्याला या दिवशी बनवायचा असतो. हा दिवा तुम्ही कोणत्याही पानावरती लावू शकता. एखादी प्लास्टिकची प्लेट
प्लेट किंवा जी पेपर प्लेट असते तर ती पेपर प्लेट देखील किंवा पत्रावळी देखील तुम्ही यासाठी घेऊ शकता. हा दिवा त्यावरती लावू शकता. त्यासाठी ताम्हणच घ्यावं असा काही नियम नाही. तर कोणतेही झाडाची पानं किंवा विड्याची पाने इथे तुम्ही वापरू शकता. अगदी कोणत्याही पानावरती आपण हा दिवा जो आहे तर तो लावू शकतो. सजावटीसाठी इथे मी थोडीशी फुले देखील लावलेली आहेत, कारण की आपण कोणत्याही कामामध्ये थोडीशी सजावट जर केली तरी देखील आपलं मन हे प्रसन्न होत असतं, दिसायला देखील सुशोभित दिसतं. तर अशा प्रकारे जास्वंदीची पानं आपण लावून घेतलेली आहेत. पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यावरती अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती आपण दिवा ठेवलेला आहे. दिव्याला देखील आपल्याला दिवा व्यवस्थित ठेवायचा आहे. व्यवस्थित दिवा जर बसला तर तो कलडणार नाही किंवा पडणार देखील नाही. त्यातलं तेल तूप जे आहे तर ते सांडणार देखील नाही. त्यानंतर आपण अपशगुन झाला असं आपल्याला वाटतं. त्यासाठी आपण कोणतंही काम करताना योग्य रीतीने योग्य पद्धतीने तर केलं तर कोणताही अपशगुन होणार नाही आणि आपल्या मनामध्ये कोणतीही भीती जी आहे तर ती राहणार नाही किंवा टेन्शन देखील राहणार नाही. यासाठी आपण कोणतंही काम करत असतो तर ती व्यवस्थितपणे करावं. त्यानंतर आपण यामध्ये एक जोडवात देखील घालायची आहे. यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालू शकता. तुम्हाला जे अवेलेबल आहे तर ते तुम्ही घालायचं आहे. जे पूजेसाठी तेल वापरतात तेच तेल यामध्ये घालू शकता किंवा गाईचं तूप घातलं तरी सुद्धा चालेल. जे मुटके आपण बनवलेले आहेत तर ते देखील दोन्ही बाजूला आपल्याला ठेवायचे आहेत. डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे. घराच्या बाहेर हा दिवा लावायचा असतो तर मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा लावावा हाच तर नियम आहे. त्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता. फ्लॅट सिस्टीम मध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही हा दिवा कुठे लावायचा आहे, जर तुम्हाला बाहेर जागा नसेल तर हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. इथे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी उंबरट्यावरती हळदीचं लेपन देखील करून घ्यायचं आहे, कारण की आपल्या घराच्या समोर उंबरट्यावरती जी काही जागा असेल तर ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची किंवा तिथे तुम्ही सडा टाकू शकता. धनत्रयोदशीचा दिवस आहे त्यामुळे इथे तुम्ही हळदीने लेपन करू शकता. त्यानंतर छानशी रांगोळी काढू शकता. तर आपण हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. तिथे छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. दोन्ही बाजूला उंबरट्याच्या आपल्याला दिवे देखील लावून घ्यायचे आहेत, कारण की धनत्रयोदशी हा खूप मोठा दिवस आहे. रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. हा दिवा तुम्ही अगदी पानावरती लावला ना तरी सुद्धा चालेल. यावरती प्लेट वगैरे घेतली नाही किंवा ताम्हण घेतलं नाही, नुसतं पानावरती लावलं तरी सुद्धा चालतं. त्यानंतर आपण जे मुटके बनवले होते त्या मुटक्यांना दिव्यांना आपल्याला असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर अक्षदा देखील आपल्याला व्हायच्या आहेत. अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे. आपल्याला इथे एक मंत्र देखील म्हणायचा आहे, तो असा की मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन श्यामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियताम ममः. हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करावा. स्क्रीनवरती मंत्र दिलेला आहे तो वाचून तुम्ही म्हणू शकता. या मंत्राचा अर्थ असा आहे की आज धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला आपण जे दान केलेलं आहे हे दीपदान केलेलं आहे, या यमदीपदानाने यमाने प्रसन्न व्हावे आणि आम्हाला मृत्यूपासून मृत्यूदंडापासून माफी द्यावी. ज्यांना हा मंत्र म्हणता येत नाही जमत नाही त्यांनी असा केवळ अर्थ जाणून अर्थ देखील मनापासून म्हणला तरी सुद्धा चालेल, तरी देखील संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकतं. किंवा तुम्ही सोप्या भाषेत घरातील प्रत्येकाने दिव्याला नमस्कार करायचा आहे. हे दिवा लावल्यानंतर प्रत्येकाने येऊन नमस्कार करायचा आणि सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो, हे यमदेवता आज धनत्रयोदशीला हे यमदीपदान आम्ही केलेलं आहे. आमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अपघात किंवा अपमृत्यू येऊ नये. घरातील सर्वांचे संरक्षण व्हावे, संरक्षण करा अशी आपण यमदेवतेकडे प्रार्थना करायची आहे. हा जो दिवा आहे यमाचा दिवा आपल्याला दान करायचा आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. हा दिवा लावल्यानंतर एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की दिवा लावल्यानंतर तुम्ही माघारी वळून पाहायचं नाही. हा दिवा लावून तुम्ही चटकन घरामध्ये आत यायचं आहे. सर्वांनी पाया पडल्यानंतर त्यानंतर सगळ्यांनी नमस्कार केल्यानंतरच तुम्हाला आत यायचंय, माघारी वळून पाहायचं नाही. 6 ते 8 या दरम्यान तुम्ही दिवा लावू शकता किंवा 8च्या नंतर देखील सगळी कामे झाल्यानंतर तुम्ही हा दिवा लावू शकता. म्हणजे कोणालाही मागे वळून पाहावं लागणार नाही किंवा तुम्हाला बाहेर देखील जावं लागणार नाही. बाहेर कोण कामानिमित्त गेलं असेल तर ते सर्वजण घरामध्ये आल्यानंतर देखील तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता. म्हणजे हा नियम देखील तुम्हाला पाळता येईल. जर तुम्ही शहरी
शहरी भागामध्ये राहत असाल, तुम्हाला जर बाहेर जाणं जर शक्य नसेल, तर बाहेर दिवा लावणं जर तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तर त्या पूजा मांडणी समोर देखील रांगोळीने स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू पुष्प व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि हा दिवा जो आपण बनवलेला आहे तर तो दिवा आपल्याला तिथे ठेवायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू पुष्प अक्षता व्हायचं आहे। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणायचे, हात जोडून प्रार्थना करायचे, दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। ज्यांना शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे आत देखील हा दिवा जो आहे तर तो घरामध्ये लावून पूजा केली तरी सुद्धा चालते। देवघरामध्ये तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की देहामध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळे आपला जो देह आहे तर तो देह सजीव असतो। 13 प्रकारच्या वायूमध्ये कोणत्याही एका वायू जर कमी अधिक झाली तरी देखील हा देह जो आहे तर त्याला रोग होऊ शकतो, तो बेशुद्ध पडू शकतो, आपला मृत्यू होऊ शकतो। त्यासाठी 13 दिवे त्यांच्या स्वरूपामध्ये यमदीपदान केल्यामुळे 13 जो वायू असतात तर त्यामध्ये देखील मृत्यूचे जे सावट असतं तर ते देखील नष्ट होतं। आपल्यावरती अकाली मृत्यू होण्यापासून आपलं संरक्षण होतो। मृत्यूचा काल हा जो आहे तर तो देखील 13 दिवसांचा असतो। याला कालचक्र असं म्हणतात। तर या चक्राचं आवरण देहाभोवती वाढत जातं आणि शेवटी 13व्या दिवशी आपला मृत्यू होतो। त्यानंतर आपला आत्मा मृत्यू लोकांमध्ये अन्य लोकांपर्यंत जाण्याचा जो कालावधी असतो तर तो एक सूक्ष्म कक्ष भेद पुढे जात राहतो। आणि तुम्हाला माहित असेल कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण 13व्या दिवशीपर्यंत म्हणजे 13वा करेपर्यंत आपण प्रत्येक दिवशी त्यांचं श्राद्ध करत असतो, एक विधी करत असतो। कारण की यमदीपदान करण्यामागे देखील 13 दिवसात मृत्यूचं आवरण आपल्या देहाभोवती वाढत जातं, ते पूर्णपणे नष्ट व्हावं जेणेकरून अकाली मृत्यू होण्यापासून आपलं संरक्षण होईल। यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान हे आपल्याला करायचं आहे। 13 दिवे देखील लावले जातात। तुम्ही हा यमाचा दिवा यमदीपदान म्हणून लावायचा आहे। त्यानंतर तुम्ही 13 मातीचे किंवा कणकेचे दिवे देखील लावू शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरासमोर मातीचे दिवे हे लावत असतो, तर ते दिवे लावत असताना 13चा हिशोब ठेवून तुम्ही 13 दिवे घराच्या बाहेर लावू शकता। त्यामुळे यमदीपदान देखील होईल। 13 दिवे देखील ठेवले जातात, त्यामुळे यम प्रसन्न होतात। आपल्या घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही। त्यासाठी 13 या दिवसाला आणि 13 या संख्येला खूप महत्त्व आहे। त्यासाठी 13 दिवे घराच्या बाहेर तुम्ही लावू शकता। धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणजे 13व्या दिवशी आपण हा दिवस साजरा करत असतो। 13 दिवे लावण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी आहे तर ती 13 पटीने वाढ हो अशी देखील यामागे मान्यता आहे। त्यामुळे 13 दिवे लावले जातात। जे आपण 13 दिवे लावणार आहोत त्यातील पहिला दिवा आपण आपल्या देवघरासमोर लावायचा आहे। दुसरा दिवा जी आपण पूजा मांडली आहे तिथे दोन्ही बाजूला दुसरा आणि तिसरा दिवा तुम्ही लावू शकता। चौथा दिवा आपल्या किचनमध्ये लावायचा आहे। 5वा दिवा तुळशी समोर लावायचा आहे। 6वा आणि 7वा दिवा आपल्या दोन्ही उंबरट्याच्या बाजूला लावायचा आहे, जिथे चौकट आहे तिथे लावायचा आहे। 8वा दिवा आपल्याला बाथरूमच्या बाहेर लावायचा आहे, तिथे तुम्ही लावू शकता। 9वा दिवा आपल्याला हॉलमध्ये लावायचा आहे। उरलेले दिवे तुम्ही अंगणामध्ये स्वस्तिक काढून तिथे देखील लावू शकता किंवा 13 दिवे अंगणामध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढून तुळशी समोर देखील तुम्ही लावू शकता। अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे आपण लावू शकतो। 13 दिवे लागण्याचे जे काही महत्त्व आहे तर ते असे आहे। अशा पद्धतीने आपण यमदीपदान करायचं आहे। तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे सगळे नियम पालन करून नक्की यमदीपदान करावे, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल। यासोबत 13 दिवे देखील कसे लावायचे, कुठे लावायचे याची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।